वेलकम ऑल इन अवर इंटिग्रेटेड मॅथमॅटिक्स चॅनल. आज आपण 5व्या युनिटला सुरुवात करणार आहोत जो की आहे फॅक्टर इंटिग्रेशन. फॅक्टर फंक्शन असेल तर त्या केसमध्ये इंटिग्रेशन कशा पद्धतीनं फाइंड करायचं, त्याच्या व्हेरियस मेथड काय आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत लाईन इंटिग्रल. लाईन इंटिग्रल म्हणजे काय आहे, तर एका कर्व वरती आपलं फंक्शन डिफाइन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण इंटिग्रेशन फाइंड करतो आहे. तर या ठिकाणी एफ बार हे वेक्टर फंक्शन दिलेलं आहे अलॉंग द कर्व ए बी. ए बी या कर्व वरती ते फंक्शन डिफाइन केलेलं आहे. लाईन इंटिग्रल ऑफ वेक्टर फंक्शन एफ बार अलॉंग द कर्व ए बी या कर्व वरती ते डिफाइन केलं तर डिफाइंड ॲज इंटिग्रल ऑफ द कॉम्पोनंट ऑफ एफ बार अलॉंग द टँजेंट टू द कर्व ए बी. ओके, अलॉंग द टँजेंट टू द कर्व ए बी. तर या ठिकाणी कॉम्पोनंट ऑफ एफ बार अलॉंग टँजेंट पी टी ॲट पी म्हणजे असणार आहे पा कॉम्पोनंट ऑफ एफ बार अलॉंग टँजेंट पी टी. या ठिकाणी पी टी हा टँजेंट दाखवलेला आहे पा डायग्राम मध्ये. ॲट पॉइंट पी, या पॉइंट पी साठी कॉम्पोनंट आपण चेक करतो. तो कॉम्पोनंट असणार आहे डॉट प्रोडक्ट ऑफ एफ बार अँड युनिट वेक्टर अलॉंग पी टी. हा जो वेक्टर एफ बार आहे त्या वेक्टर एफ बारचा आणि युनिट वेक्टर अलॉंग पी टीचा तो डॉट प्रोडक्ट असणार आहे कॉम्पोनंट ॲट पॉइंट पी साठीचा. आणि मग तो होणार आहे पा एफ बार डॉट प्रोडक्ट ऑफ एफ बार कोणाशी, युनिट वेक्टर अलॉंग पी टी. तर अलॉंग वेक्टर पी टी युनिट वेक्टर काय असणार आहे, तर तो असणार आहे डी आर बार बाय डी एस. ओके, सो डी आर बार बाय डी एस इज युनिट वेक्टर अलॉंग टँजेंट पी टी and therefore line integral from a to b along the curve काय असणार आहे, ते असणार आहे इक्वल टू समेशन एफ बार डॉट डी आर बार डिवायडेड बाय डी एस. ओके, म्हणजे हे जे कॉम्पोनंट आहेत त्या प्रत्येक या कर्ववरचं कॉम्पोनंट प्रत्येक कॉम्पोनंटची समेशन घेणार आहेत आपण आणि असे इन्फायनाइट नंबर ऑफ कॉम्पोनंट त्या कर्व ए बी वरती असणार आहेत. तर त्याची समेशन म्हणजे समेशन ऑफ एफ बार डॉट डी एस बार. So this become summation means integration of f bar dot dr bar by with respect to ds integration over curve C, and therefore finally line integral become integration over C f bar dot dr bar by ds into ds. त्याच्याऐवजी आपण काय घेतलेलं आहे, dr bar घेतलेला आहे. आणि मग पुढचा कन्सेप्ट आहे पा वर्क डनचा. सो इफ f bar represent the variable force, एफ बार जे आहे ते व्हेरिएबल फोर्स रिप्रेझेंट करत असेल अलॉंग ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल अलॉंग आर्क ए बी. तुमची जी आर्क ए बी आहे त्याच्या प्रत्येक पार्टिकल वरती ते ऍक्ट होणारं फोर्स असेल, व्हेरिएबल फोर्स असेल, तर त्या केसमध्ये टोटल वर्क डन म्हणजे असणार आहे इंटिग्रेशन फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी ऑफ एफ बार डॉट डी आर बार. ओके, तो वर्क डन टोटल वर्क डन काय असणार आहे, पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत तुम्हाला ते इंटिग्रेशन घ्यायचं एफ बार डॉट डी आर बार साठीच. इन पर्टिक्युलर समजा एफ बार जे तुमचं फंक्शन आहे ही नोट आहे पा. एफ बार तुमचं समजा जनरल फंक्शन आपण घेतलं एफ वन ऑफ एक्स वाय झेड आय बार प्लस एफ टू ऑफ एक्स वाय झेड जे बार प्लस एफ थ्री ऑफ एक्स वाय झेड के बार. आणि डी आर बार म्हणजे ऑब्विसली काय असणार आहे, डी एक्स आय बार प्लस डी वाय जे बार प्लस डी झेड के बार. इन दॅट केस line integral become integration over C of f bar dot dr bar. So this is equal to integration over C f1 xyz dx plus f2 xyz dy plus f3 xyz dz. तर या पद्धतीने ते ऍक्च्युअल लाईन इंटिग्रल असणार आहे. मग याच्यामध्ये व्हेरियस आपल्याकडे केसेस आहेत ते आपण पाहणार आहोत. त्या व्हेरियस केसेस अप्लाय करून लाईन इंटिग्रल कशा पद्धतीने फाइंड करायचं आहे ते आपण याच्यानंतर बघूया. These are the various cases for finding line integral. So first case become, if C is given curve as f of xy is equal to c1 and z is equal to 0, then write y is equal to f1 of x. That means write this function of x and y for y in terms of x or x in terms of y. Okay, काय करायचं, एक्स वायचं फंक्शन दिलेलं आहे ते y इज इक्वल टू या फॉर्म मध्ये लिहायचं किंवा x इज इक्वल टू या फॉर्म मध्ये लिहायचं. ओके, समजा ते y इज इक्वल टू फंक्शन ऑफ x आपण लिहिलं असेल आणि z हा 0 असेल तर त्या केसमध्ये याला डिफरन्शिएट करायचं, आपल्याला dy मिळेल. dy इज इक्वल टू f1 डॅश ऑफ x dx अँड dz इज इक्वल टू 0.
आणि मग हे जे आहे y इज इक्वल टू f1x आणि dy इज इक्वल टू दिस dz इज इक्वल टू दिस ते आपल्या लाईन इंटिग्रलच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं. लाईन इंटिग्रलचा फॉर्म्युला काय आहे आपला? लाईन इंटिग्रलचा फॉर्म्युला आहे पा लाईन इंटिग्रल इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ बार डॉट डी आर बार ओके ओव्हर कर्व सी. याच्यामध्ये त्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. मग आता काय होणार आहे? y च्या ऐवजी येणार आहे f1x ओके रिप्लेस y बाय f1x z इज इक्वल टू 0 dy is equal to f1 dash x dx and dz is equal to 0. That means convert our line integral in single variable. Okay, instead of 2 or 3 variable we are just converting it into single variable. Okay, म्हणजे सगळ्या केसेस मध्ये तेच आहे. 2-3 व्हेरिएबल आलेले असतात तर त्याच्याऐवजी आपण काय करतो त्याला सिंगल व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करत असतो. आता सिंगल व्हेरिएबल x मध्ये ते कन्वर्ट होणार आहे. जिथं जिथं y आहे instead of y replace f1x and instead of dy replace f1 dash x dx and dz by 0. Okay, remaining terms are as it is. So in that way we get function become function of x into dx its integral. आणि या ठिकाणी लिमिट कोणते घ्यायचे तर x चे इंटिग्रेशन आहे तर x साठी जे लिमिट दिलेले आहे ते या ठिकाणी आपण घ्यायचे. y मध्ये फंक्शन आलं असेल तर y चे लिमिट घ्यायचे, z मध्ये फंक्शन आलं असेल तर z चे लिमिट घ्यायचे. बस ही सिंगल केस आहे. बाकी सगळ्या केस याच पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे. सिमिलरली दुसरी केस बघूया. इफ c is given curve as f1 of x y z is equal to c then use parameters. Okay, in that case we can also use parameter. Okay, so instead of x replace any function of t, instead of y replace another function of t, and instead of z replace another function of t. That means write a parametric function of t for x y z and then differentiate this x. Derivative of x is dx, derivative of f1 t is f1 dash t dt, similarly derivative of y and derivative of z. And now use this all this thing in our line integral, means integral over c of f bar dr bar. That means integral of f1 dx plus f2 dy plus f3 dz, in which f1, f2, f3 are functions of x, y, z. And instead of x, y, z replace f1t, f2t, f3t, and instead of dx, dy, dz replace these values. We get this integral in single variable which is t. And now use limit of t. आणि मग आता t चं लिमिट फाइंड करायचं. t चं लिमिट दिलेलं नसेल तर मला x, y, z पैकी कोणाचं तरी लिमिट दिलेलं असेल. ओके, तर ते x, y, z च्या लिमिट वरून तुम्ही इझिली t चं लिमिट फाइंड करू शकतो. समजा x चं लिमिट दिलं असेल तर ते या इक्वेशन मध्ये पुट करा, आपल्याला t चं लिमिट मिळेल. y चं लिमिट दिलं असेल तर याच्यामध्ये पुट करा, z चं लिमिट एक दिलं असेल तर याच्यामध्ये पुट करा आणि t चं लिमिट फाइंड करा. ओके, तर या पद्धतीने सिंगल व्हेरिएबल t मध्ये कन्वर्ट होऊन जाईल आणि मग इझिली आपण ते लाईन इंटिग्रल फाइंड करू शकतो. इन थर्ड केस, इफ वी हॅव गिवन 2 पॉइंट्स ऑन अ लाइन. ओके, जर आपल्याला स्ट्रेट लाईन वरचे 2 पॉइंट दिलेले असतील, कर्व वरचे 2 पॉइंट दिलेले असतील तर त्या पॉइंट वरून आपण त्या लाईनचे इक्वेशन लिहू शकतो. ओके, 2 पॉइंट फॉर्म या ठिकाणी आपण अप्लाय करणार आहोत. सो युजिंग 2 पॉइंट फॉर्म इक्वेशन बिकम x minus x1 upon x2 minus x1 is equal to y minus y1 upon y2 minus y1 is equal to z minus z1 upon z2 minus z1. आणि या तिन्ही रेशोला इक्वल टू काय घ्यायचं आहे? t घ्यायचं आहे. से t. And now equate each ratio with t and then write value of x, y, z in terms of t. Okay, similarly the parametric equation येऊन जाईल. x, y, z चं पहिलं इक्वेट केलं t बरोबर तर काय होईल? हे डिवाइड आहे ते t ला मल्टिप्लाय होईल आणि मायनस आहे ते इकडे जाऊन प्लस होऊन जाईल. या ठिकाणी x1, x2, x3, y1, y2, y3, z1, z2, z3 काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. त्याच्यामुळे आपल्याला x, y, z in terms of t मिळेल आणि मग त्याला डिफरन्शिएट केलं की या पद्धतीने आपल्याला ते इक्वेशन म्हणजे हेच केस आपल्याला परत अप्लाय करायची. केस नंबर 2. फोर्थ केस काय सांगते? समजा c कर्व आहे x2 plus y2 is equal to a2 and z is equal to 0. ओके, आता या ठिकाणी z is equal to 0 ची केस मी घेतलेली आहे. याच्याऐवजी x is equal to 0 असू शकतं आणि इक्वेशन असू शकतं y2 plus z2 is equal to a2 किंवा y is equal to 0 असेल तर इक्वेशन असेल x2 plus z2 equal to a2. ओके, तर एक पर्टिक्युलर केस या तिन्हीपैकी मी घेतली. z is equal to 0 घेतला. z is equal to 0 च्या ऐवजी x is equal to 0 असू शकतो, y is equal to 0 असू शकतो. त्या पद्धतीने या इक्वेशन मध्ये चेंज होईल. मग या केस मध्ये काय करायचंय तर पोलर कोऑर्डिनेट या ठिकाणी यूज करायचे. x च्या ऐवजी येणार आहे a cos थीटा आणि y च्या ऐवजी येणार आहे a sin थीटा.
एक्स आणि झेड असतं तर एक्सच्या ऐवजी ए कॉस थिटा आला असता, झेडच्या ऐवजी ए साइन थिटा आला असता. वाय आणि झेड असता, कधी एक्स इज इक्वल टू 0 असतं तर इथं वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर असतं. मग वायच्या ऐवजी ए कॉस थिटा घेतला असता आणि झेडच्या ऐवजी ए साइन थिटा पण घेतला असता. ओके, हे पोलर कॉर्डिनेट या ठिकाणी यूज करायचे आहेत. आणि मग हे पोलर कॉर्डिनेट यूज केले की आपल्याला माहिती आहे डीएक्स साठी काय करावं लागेल, याला डिफरन्शिएट करावं लागेल, डीवाय साठी याला डिफरन्शिएट करावं लागेल. आणि मग याला डिफरन्शिएट केल्यानंतर dx इंटू dy आपल्याला भेटतो r dr d थिटा. ओके, या पद्धतीने dx dy ची व्हॅल्यू आपल्याला भेटते. ओके, आणि मग r चं लिमिट याच्यामध्ये काय असणार आहे, आता व्हेरिएबल r आणि थिटा येणार आहे. तर r चं लिमिट म्हणजे काय, r चं लिमिट म्हणजे येणार आहे ही जी रेडियस आहे याची 0 पासून a पर्यंत, रेडियस a आहे या सर्कलची. सो 0 टू a इज लिमिट फॉर r. आणि थिटा साठी लिमिट येणार आहे पा, लिमिट फॉर थिटा बिकम कंप्लीट सर्कल असेल तर 0 टू 2 पाय, सेमी सर्कल असेल तर 0 टू पाय, फर्स्ट क्वाड्रंट मधलं सर्कल असेल तर 0 टू पाय बाय 2. ओके, जनरली ते कंप्लीट सर्कलच असणार, त्याच्यामुळे 0 टू 2 पाय हे थिटा साठीचं लिमिट असेल. ओके, सिमिलरली सी इज कर्व दिलेली असेल, इलिप्स दिला असेल x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1 अँड z इज इक्वल टू 0. सो इन दॅट केस यूज x इज इक्वल टू a cos थीटा, y इज इक्वल टू b sin थीटा. ओके, एक्सच्या ऐवजी a cos थीटा घ्यायचा आहे आणि y च्या ऐवजी b sin थीटा आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. आणि मग इझिली आपल्याला ते सिम्प्लिफाय करता येते, याला डिफरन्शिएट केलं की dx dy ची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके, तशा व्हेरियस 4-5 केसेस मध्ये आपण त्याला सेपरेट केलेलं आहे. आणि मग वन बाय वन आपण याच्यावरची एक्झाम्पल बघूया. ओके, नाउ लेट अस सी सम युजफुल रिझल्ट्स which are required for finding line integral. So first result become, which is a reduction formula, integration of 0 to pi by 2 sin raised to n theta d theta become n minus 1 divided by n minus 3 divided by n minus 2, n minus 5 divided by n minus 4 up to getting non-zero non-negative term into p, where p is pi by 2 if n is even, p is 1 if n is odd. ओके, तर साइन रेस टू n थीटा आहे या ठिकाणी. तर डिनॉमिनेटरला साइनची जी पॉवर आहे ती डिनॉमिनेटरला घ्यायची, त्याच्यातून एक वजा करायचा न्यूमरेटरला, त्याच्यातून एक वजा करा डिनॉमिनेटरला, डिनॉमिनेटर मधून एक वजा करा न्यूमरेटरला. असं एक्सटेंड कुठपर्यंत करायचं आहे, नॉन झिरो नॉन निगेटिव्ह टर्म भेटेपर्यंत. ओके, झिरो टर्म भेटली तर ती घ्यायची नाही, किंवा निगेटिव्ह टर्म भेटत असेल तर ती टर्म घ्यायची नाही. आणि त्याला मल्टिप्लाय पी असणार आहे, पी ची व्हॅल्यू पाय बाय 2 असणार आहे कधी, n जर इव्हन असेल तर. n जर ऑड असेल तर पी ची व्हॅल्यू येणार आहे 1. आणि सेम रिझल्ट तो आहे कॉस फंक्शन साठी. ओके, जर इंटिग्रेशनचं लिमिट 0 टू पाय असेल तर 0 टू पाय बाय 2 होतं का. ओके, 0 टू पाय बाय 2 लिमिट असेल तरच हा फॉर्म्युला यूज करू शकतो. जर 0 टू पाय लिमिट असेल तर या इंटिग्रेशनची ट्वाइस होणार आहे. ओके, 2 टाइम्स इंटिग्रल होईल आणि अप्पर लिमिट चेंज होईल, पायच्या ऐवजी पाय बाय 2. कधी, n जर इव्हन असेल तर. n जर इव्हन नसेल तर ते इंटिग्रेशन 0 होऊन जाईल. आणि हा सेम रिझल्ट ट्रू आहे कॉस फंक्शन साठी. सिमिलरली अप्पर लिमिट जर 2 पाय असेल, लोअर लिमिट 0च असलं पाहिजे, अप्पर लिमिट जर 2 पाय असेल तर हे इंटिग्रेशनची 4 टाइम होणार आहे आणि अप्पर लिमिट होणार आहे पाय बाय 2. इथं पण कंडिशन तीच आहे, n हा इव्हन असला पाहिजे, n ऑड असेल तर इंटिग्रेशनची व्हॅल्यू 0 होणार आहे. आणि सेम रिझल्ट ट्रू आहे कोसाइन फंक्शन साठी. नेक्स्ट रिझल्ट, इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 साइन रेस टू m थीटा इनटू कॉस रेस टू n थीटा. साइन पॉवर फंक्शन आणि कॉस पॉवर फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल, लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट पाय बाय 2 असेल तर ते वरती येणार आहे पाय पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. साइनची जी पॉवर आहे त्याच्यामधून कंटिन्युअसली ऑड नंबर वजा करत जायचे. म्हणजे काय येणार आहे, m मायनस 1, m मायनस 3, m मायनस 5, m मायनस 7 अप टू गेटिंग नॉन झिरो नॉन निगेटिव्ह व्हॅल्यू. कुठपर्यंत एक्सटेंड करायचं, नॉन झिरो नॉन निगेटिव्ह लिस्ट व्हॅल्यू भेटेपर्यंत त्याला एक्सटेंड करायचं. ओके, म्हणजे 1 किंवा 2 व्हॅल्यू येईपर्यंत. सिमिलरली फॉर n, म्हणजे कॉसची जी पॉवर आहे त्याच्यासाठी n मायनस 1, n मायनस 3 ऑड नंबर कंटिन्युअसली वजा करा. आणि डिनॉमिनेटरला काय आहे, तर या पॉवर टर्म आहे त्यांची ऍडिशन, आणि मग त्याच्यातून कंटिन्युअसली मल्टिपल ऑफ 2 टर्म वजा करायची आहे, m प्लस n मायनस 2, m प्लस n मायनस 4, m प्लस n मायनस 6 अँड सो ऑन. इथं पण अप टू गेटिंग नॉन निगेटिव्ह नॉन झिरो लिस्ट व्हॅल्यू, म्हणजे 1 किंवा 2 व्हॅल्यू भेटेपर्यंत हे कंटिन्यू करायचं आहे. त्याला मल्टिप्लाय पी, पी ची व्हॅल्यू पाय बाय 2 असणार आहे कधी, m आणि n दोघंही इव्हन असतील तर. ओके, दोघं जर इव्हन असतील तर पाय बाय 2, दोघं इव्हन नसतील तर ती पी ची व्हॅल्यू 1 येणार, म्हणजे दोघांपैकी एक कोणतरी ऑड असेल. आता अप्पर लिमिट जर पाय बाय 2 असेल तर हे पण 2 टाइम होणार आहे कधी, n म्हणजे साइनची पॉवर सॉरी कॉसची पॉवर जर इव्हन असेल तर.
n म्हणजे काय, कॉसची पॉवर. कॉसची पॉवर इवन असेल तर हे टॉईस होईल, अदरवाइज ते काय होणार आहे, 0. सिमिलरली अप्पर लिमिट 2π असताना ते 4 टाइम होईल, अप्पर लिमिट π/2 होईल. कधी, या ठिकाणी m आणि n म्हणजे साइन आणि कॉस दोघांची पॉवर काय पाहिजे, इवन पाहिजे, अदरवाइज ते होणार आहे 0. ओके, तर हे असे स्टँडर्ड रिडक्शन फॉर्म्युला आहेत इंटिग्रेशनचे, आपण बघितलेले आहेत M2 मध्ये, ते या ठिकाणी आपल्याला कामी येतात. ओके, नाउ नेक्स्ट इज स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट ऑफ स्फियर x² + y² + z² = a². हे पण आपण M2 मध्ये बघितलेलं आहे, डबल ट्रिपल इंटिग्रेशन मध्ये, ट्रिपल इंटिग्रेशन मध्ये बघितलेलं आहे. या ठिकाणी आपण x च्या ऐवजी याला पोलर कोऑर्डिनेट मध्ये कन्वर्ट करायचंय. ओके, तर x च्या ऐवजी आपण सबस्टिट्यूट करतो r sin θ cos φ, y च्या ऐवजी घेतो r sin θ sin φ आणि z च्या ऐवजी घेतो r cos θ. ओके, आणि dx dy dz च्या ऐवजी रिप्लेस होणार आहे r² sin θ dr dθ dφ. आता या ठिकाणी लिमिट काय घ्यायचे, तर आपला कंप्लीट स्फियर असेल तर कंप्लीट स्फियर साठी r ची व्हॅल्यू, r चं लिमिट राहणार आहे 0 to a. a म्हणजे काय, या स्फियरची रेडियस. थीटा साठीचं लिमिट राहणार आहे 0 to π आणि फाय साठीचं लिमिट राहणार आहे 0 to 2π. ओके, फॉर हेमिस्फियर, हेमिस्फियर असेल तर त्या केसमध्ये r चं लिमिट तेच आहे, 0 to π. थीटा साठीचं लिमिट मात्र बदलतं, ते होतंय 0 to π/2 आणि फाय साठीचं लिमिट तेच आहे 0 to 2π. आणि पॉझिटिव्ह ऑक्टंट मध्ये आपला स्फियर असेल, ओके, पॉझिटिव्ह ऑक्टंट मध्ये पहिल्याच ऑक्टंट मध्ये ते असेल तर त्या केसमध्ये काय राहणार आहे, r ची व्हॅल्यू 0 to a तीच आहे, थीटाची व्हॅल्यू 0 to π/2 येते आणि फाय ची व्हॅल्यू पण 0 to π/2 येते. ओके, फर्स्ट पॉझिटिव्ह ऑक्टंट मध्ये असेल तर त्या केसमध्ये. सिलेंड्रिकल पोलर कोऑर्डिनेट काय आहे, तर x च्या ऐवजी रो कॉस फाय आपण रिप्लेस करतो, फाय घ्या किंवा थीटा घ्या. y च्या ऐवजी रो साइन फाय घेतो, z च्या ऐवजी झेडच घेत असतो. आणि x² + y² म्हणजे होणार आहे रो स्क्वेअर आणि dx dy dz त्याच्या ऐवजी रिप्लेस होईल रो d थीटा dz, थीटा किंवा फाय, रो d फाय dz. ओके, लिमिट्स फॉर सिलेंडर x² + y² = a². तुमचा सिलेंडर x² + y² = a², z = 0 आणि z = h असेल तर त्या केसमध्ये आपले लिमिट राहणार आहे, रो साठीचं लिमिट राहणार आहे 0 to a. a म्हणजे काय, हे जे सर्कल आहे त्याची रेडियस. फायचं लिमिट राहणार आहे 0 to 2π. ओके, कंप्लीट सर्कल ते कव्हर करताय 0 to 2π आणि z साठीचं लिमिट राहते 0 to h. ओके, z = 0 to z = h. या पद्धतीनं सिलेंड्रिकल पोलर कोऑर्डिनेट मध्ये आपण कन्वर्ट केल्यानंतर त्याची हे लिमिट येतात. ओके, स्टँडर्ड सिलेंडर साठी. तर हे काही स्टँडर्ड रिझल्ट आहेत, युजफुल आहेत आपल्यासाठी. तर एकदा बघून घ्या, व्यवस्थित लक्षात ठेवा, हे आपल्याला एक्झाम्पल मध्ये यूज करायचे आहेत. ओके, now this is our first example on line integral. So here we have given f bar is equal to 2x plus y square I bar plus 3y minus 4x j bar. Then evaluate this line integral f bar dot dr bar. Around the parabolic arc y square is equal to x joining 0 0 and 1 comma 1. Okay, so given f bar is this, therefore I is equal to integration of f bar dot dr bar over c become integration f1 dx plus f2 dy plus f3 dz. Here variable z is absent, so therefore this integral become integration over c of f1 is 2x plus y into dx plus f2 is 3y minus 4x into dy. Okay, variable z is absent here. Now draw diagram of our arc or curve y square is equal to x. So here power of y is even, that means curve is symmetric to x axis and arbitrary constant is absent in this curve. So curve passing through passing through origin. So this curve is like this. So this is our curve y square is equal to x. Okay, हा पॅराबोला आहे, आर्बिटरी कॉन्स्टंट ऍबसेंट आहे म्हणजे तो ओरिजिन मधून पास होणार आहे आणि y ची पॉवर इवन आहे म्हणजे तो सिमेट्रिक असणार आहे x ऍक्सिसला. ओके, आपला पहिला पॉइंट आहे 0, 0. कुठून कुठपर्यंत आपल्याला आर्क पाहिजे, आर्कचे इंटिग्रल पाहिजे 0 पासून 0 पासून 1, 1 पर्यंत. इथं कुठेतरी जनरल पॉइंट घेऊया आपण 1, 1. ओके, म्हणजे ही जी आर्क आहे याचं इंटिग्रल आपल्याला पाहिजे. ओके, म्हणजे ते लाईन इंटिग्रल असणार आहे इथून ते या पॉइंट पर्यंत. ओके, तर त्यासाठी आपण हा फॉर्म्युला लिहिलेला आहे, i इज इक्वल टू, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केलेले ते एक्स वाय मध्ये आलेले आहे, दोन व्हेरिएबल आलेले आहेत पहा, एक्स आणि वाय. तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला, सिंगल व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे.
सो गिवन y स्क्वेअर इज इक्वल टू एक्स, वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स आपल्याला दिलेलं आहे. तर याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स और वाय. ओके, so I will just say differentiate this. So after differentiating we get derivative of y square become 2y into dy. Derivative of y square is 2y into dy is equal to derivative of x is 1 into dx. Okay, with respect to x differentiate करा किंवा y करा, आणि काही फरक पडणार नाही. म्हणजे आता आपल्या इक्वेशन मध्ये जिथं x आहे तिथं तुम्ही y स्क्वेअर रिप्लेस करू शकता आणि dx च्या ऐवजी 2y dy रिप्लेस करू शकता. या पद्धतीने हे सिंगल व्हेरिएबल x मध्ये येईल. आणि आता x साठीचं लिमिट पाहिजे. सो लिमिट फॉर x, आपल्या कर्व वरती x कुठून कुठपर्यंत व्हॅरी होते पहा. इथं पॉइंट आहे 0 0, म्हणजे x चा कोऑर्डिनेट इथं 0 आहे. सो x व्हॅरीज फ्रॉम 0 टू मॅक्झिमम या पोझिशनला जातो जिथे x ची व्हॅल्यू आहे 1. सो x इज इक्वल टू 1. सो दिस इज लिमिट फॉर x and therefore I is equal to integration x is equal to 0 to 1 into bracket 2x plus y. परंतु x च्या ऐवजी सॉरी आपलं हे y मध्ये येणार आहे पहा, म्हणजे y चं लिमिट आपल्याला या ठिकाणी यूज करायचं. x च्या ऐवजी आपण y स्क्वेअर घेतोय, म्हणजे y चं लिमिट आपल्याला या ठिकाणी रिप्लेस करायचं आहे. तर या कर्व वरती y चं लोअर लिमिट आहे 0 आणि अप्पर लिमिट इथं अप्पर पोझिशन राहणार आहे आपल्या कर्व वरती y ची, जिथं y ची व्हॅल्यू आहे 1. So y varies from 0 to 1. So limit for y become y is equal to 0 to y is equal to 1 into bracket 2x. म्हणजे x च्या ऐवजी आपण पुट करतोय y square. So 2y square plus this function y square as it is into dx. dx च्या ऐवजी येणार आहे 2y dy plus 3y as it is minus 4 as it is into value of x is y square. So in that way we are converting this equation in terms of y dy as it is. So this become integration y is equal to 0 to 1 into bracket multiplying this 2y inside the bracket we get 2y into 2y square become, so 2y square plus y square become 3y square. 3y square into 2y becomes 6y cube. Okay, and this term become plus 3y minus 4y square and take dy common. ओके, या पद्धतीने याला सिम्प्लिफाय केलं. dy बाहेर घेतला, हा 2y जो आहे त्याने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केलेला आहे. 2y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर बिकम 3y स्क्वेअर. 3y स्क्वेअर into 2y becomes 6y cube. And now integrate this, we get 6 into y raised to 4 divided by 4 plus 3y square divided by 2 minus 4y cube divided by 3. Limit from y is equal to 0 to y is equal to 1. And now this become 3y square divided by 2 plus 3y raised to 4 divided by 2, 3y square divided by 2 minus 4y cube divided by 3. या ठिकाणी 2 चा भाग जातोय पहा. लिमिट 0 to 1. Now first put upper limit which is 1. So we get 3 upon 2, 1 raised to 4 is 1 plus this become 3 upon 2 minus 4 upon 3 bracket complete minus replace y by lower limit 0. So we get 0 plus 0 minus 0. So in that way we get 3 by 2 plus 3 by 2 become 6 by 2. 6 by 2 become minus 4 upon 3. So this become 3 minus 4 upon 3. So this become 3 into 3 9. 9 minus 4 become 5 divided by 3 is our final answer. ओके, या पद्धतीने इझिली आपण लाईन इंटिग्रलचे एक्झाम्पल सोडवू शकतो. ओके, एक एक्झाम्पल या टाईपचं पुणे युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये विचारलं जातं. ओके, आणि एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. 4 केसेस मी सांगितलेले आहेत, त्याच्या बाहेर कुठलाही क्वेश्चन विचारला जाणार नाही. ओके, ही पहिल्या केसचं एक्झाम्पल झालं. ओके, एका व्हेरिएबलला दुसऱ्या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये आपण लिहिलेलं आहे, दिलेलं आहे आपल्याला इक्वेशन ते डायरेक्टच. मग x ला आपण इन टर्म्स ऑफ y लिहिलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन dx फाइंड केला आणि y साठीचं लिमिट घेतलं आणि ते याच्यामध्ये यूज केलं. सिंगल व्हेरिएबल मध्ये इंटिग्रेशन कव्हर झालेलं आहे, कन्वर्ट झालेलं आहे. ओके, आणि मग ते इझिली आपल्याला सॉल्व्ह करता येते. व्यवस्थित बघून घ्या. मग याच्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये अजून काही आपण याची एक्झाम्पल बघणार आहोत. ओके, थँक्यू.